साधारण दैनंदिन 1 लाख लाभार्थी या भुयारी प्रकल्पाचा लाभ घेतील असा विश्वास आहे। अशा या खऱ्या अर्थानं चमत्कार, तांत्रिक चमत्कार ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या शुभारंभाचा अर्थात टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ सर्व मान्यवरांनी बटन दाबून करून द्यावा अशी मान्यवरांना विनंती आहे। आज या टनेल बोरिंग मशीन पैकी नायक या नावाचं जे टनेल बोरिंग मशीन आहे त्याचा शुभारंभ सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे। आणि त्यानंतर नायकच्या पाठोपाठ अर्जुना नावाचं टनेल बोरिंग मशीन या आगळ्या वेगळ्या आणि चमत्कृतीपूर्ण प्रकल्पाला खऱ्या अर्थानं कार्यान्वित करणार आहे। साधारणपणे 90 मिनिटं ज्या प्रवासाला लागतात तो प्रवास आता 15 मिनिटांमध्ये होईल। अर्थात त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, परंतु तब्बल 75 मिनिटांची वेळेची बचत या माध्यमातून होणार आहे। आणि खऱ्या अर्थानं ठाणे बोरिवली आणि बोरिवली ठाणे असा प्रवास करणाऱ्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये एक कायापालट होऊन हा प्रवास सुखकर होईल। वाहतूक कोंडी, सिग्नल्स, वाहतूक कोंडीमुळे होणारी संथ गती या सर्वांचा निपटारा होणार आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण। नायक हे टनेल बोरिंग मशीन या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते कार्यान्वित झालेलं आहे। आपल्याला प्रत्यक्ष हे पाहता येईल की ते मशीन सुरू झालंय, त्याचं पुढचं चक्र फिरू लागलंय आणि हे या संपूर्ण मार्गातल्या पर्वतीय प्रदेशाला पोखरत बोरिवलीपर्यंत ठाणेकरांचा प्रवास सुखकर करणार आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या क्षणाचे साक्षीदार होऊया आणि सर्व मान्यवरांचे धन्यवादही व्यक्त करूया। या नायकच्या पाठोपाठ अर्जुना नामक मशीन जे आता आपणा सर्वांसमोर आहे हे मशीन देखील योग्य कार्यान्वित होईल आणि दुसऱ्या बाजूचा मार्ग पोखरायला सुरुवात करील। ठाणे ते बोरिवली हा 3 पदरी मार्ग असेल आणि बोरिवली ते ठाणे हा देखील 3 पदरी मार्ग असेल। या दोन्ही मार्गांवरच्या 3-3 पदरांपैकी 2 पदरी मार्ग कार्यान्वित होईल आणि प्रत्येकी एक पदर हा आपत्कालीन वाहतुकीसाठी राखीव ठेवलेला असेल। त्यामुळं अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा हा भुयारी प्रकल्प साधारणपणे 2028 मध्ये प्रवाशांसाठी खुला होईल अशी अपेक्षा आहे। आणि त्या गतीने या प्रकल्पाचं काम MMRDA अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली मेघा इंजिनिअरिंग करणार आहे। त्यामुळे लवकरच प्रवाशांना हे सुख अनुभवता येईल। आज या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे या शुभारंभ प्रसंगी आपण सर्व पत्रकारांशी संवाद साधण्याकरता या सन्मान स्थानाकडे अरे बैरिकेड तुटेल, बैरिकेड तुटेल। तर या TBM मशीनचा आता औपचारिक उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे। एकूण 11.84 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे आणि आता मुख्यमंत्री बोलत आहेत। तर ठाणे आणि बोरिवली अशा दोन्हीकडून या खोदकामाला सुरुवात झालेली आहे।
औपचारिकरित्या या खोदकाम प्रक्रियेचा शुभारंभ या टनेलच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि 2028 मध्ये प्रत्यक्ष हा प्रकल्प पूर्ण होण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 2 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास येईल आणि ठाणे आणि बोरिवली यांच्यातलं अंतर हे कमी होणार आहे. जवळपास 70% वेळ हा नागरिकांचा वाचणार आहे या प्रवासादरम्यान. सध्या ज्या प्रवासाला 1 ते 1.5 तास लागतो तो प्रवास आता 15 ते 20 मिनिटांमध्ये होणार. तुम्ही शांत व्हाल तर आम्ही बोलतो. अरे हो बाबा. आज अतिशय आनंद